2026 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील 14,000 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय सरकारने घेतलाय। विद्यमान सरपंचाकडेच प्रशासक पदाची सूत्र आणि अधिकार देण्यात आलेले आहेत आणि यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनामध्ये सातत्य राहणार असून अचानक बदलामुळे निर्माण होणारी पोकळी टळणार आहे। प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील तरी तात्पुरती सोय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच निवडून आलेले पदाधिकारी गावचा कारभार हाती घेतील। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। दत्ताभाऊ, आधी तर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। दत्ताभाऊ, सगळ्यात पहिला प्रश्न, एकतर नेमका हा सगळा निर्णय काय झालेला आहे तो निर्णय आपल्याला समजून घ्यायचा आहे। दत्ताभाऊ, आपण म्यूट आहात, ते आपण फक्त अनम्यूट करावं, आपण पुढची चर्चा सुरू ठेवू। आपला आवाज येत नाहीये, म्यूटचं बटन आपल्याला अनम्यूट करावं लागेल तिथे। आपण पुन्हा म्यूट केलेलं आहे। दत्ताभाऊ काकडे आपल्यासोबत आहेत, सरपंच परिषदेचे ते अध्यक्ष आहेत। प्रशासकीय समितीचा कालावधी हा 6 महिने राहणार आहे। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहतील। जवळपास 14,000 अशा ग्रामपंचायती आहेत जिथल्या सरपंचांचा कालावधी हा संपतो आहे आणि त्यानंतर सरपंचच प्रशासक म्हणून कामकाज पाहतील जोवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत, असा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशासकीय समितीचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे। तर 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हा निर्णय लागू असणार आहे। जवळपास 14,000 अशा ग्रामपंचायती आहेत ज्यांचा 28 फेब्रुवारीपर्यंत कार्यकाळ संपतो आहे आणि त्यानंतर हा निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये गावोगावी झालेला हा जल्लोष सुद्धा आपण पाहू शकतो। फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला, सोबतच मिठाई एकमेकांना भरवण्यात आली। 14,000 अशा ग्रामपंचायती आहेत राज्यभरातल्या की ज्यांचा कार्यकाळ हा 28 फेब्रुवारी 2026 च्या आधी संपतो आहे आणि तिथं कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे निवडणुका होईपर्यंत सरपंचच प्रशासक म्हणून आता काम पाहतील, असा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। दत्ताभाऊ, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला एक प्रश्न की हा निर्णय नेमका काय आहे ते आपण समजावून घेऊया, प्रेक्षकांना समजावून सांगूया आणि या आधी सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला होता आणि त्याला तुम्ही चॅलेंज केलेलं होतं। दत्ताभाऊ, 23 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते। मात्र राज्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची संख्या खूप कमी आहे। प्रत्येक पंचायत समितीला 2 किंवा 3 विस्तार अधिकारी असतात आणि मग एका विस्तार अधिकाऱ्याकडे 25-30 ग्रामपंचायतीचा कारभार जात होता आणि मग गावगाडा विस्कळीत होईल अशा प्रकारची मागणी सर्वप्रथम राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली होती। त्याला अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी दिला होता। परंतु पुन्हा एक परिपत्रक जे निघालं आणि ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती फेब्रुवारी महिन्यात संपत गेल्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हायला लागली, म्हणून आम्ही संभाजीनगर उच्च न्यायालयात आणि नागपूर खंडपीठात काही सरपंचांनी याचिका दाखल केली आणि त्या 23च्या पत्रकावर स्टे मिळाला होता। परंतु तो एका ग्रामपंचायतीवर आहे का पूर्ण ग्रामपंचायतीवर आहे असा प्रश्न निर्माण झाला आणि संभाजीनगर उच्च न्यायालयात सरपंच परिषदेने दाखल केलेली याचिका ही बॉम्बे हायकोर्टमध्ये वरिष्ठ बेंचकडे पाठवण्यात आली। परंतु काल या राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय, आमदार सुरेश धस यांच्यासह 50 आमदारांनी पत्र दिली होती आणि सरपंच परिषदेची जी मागणी होती त्याला पाठिंबा दिला होता। त्यामुळं राज्य सरकारनं काल एक अध्यादेश काढून राज्यातील जे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच, निवडणुका होईपर्यंत फक्त त्यांच्याकडे हा कारभार राहणार आहे आणि आमची तीच मागणी होती की एखादा अधिकारी येऊन परत नोकरशाही करण्यापेक्षा लोकशाहीला साजेल असे याच सरपंचाकडे पदभार द्यावा आणि तो दिलेला आहे।
बरं सर, यातून एक प्रश्न आणखी असा पडतो की आता या निर्णयाचा काय फायदा होणार आहे, काय तोटे होऊ शकतात हेही समजून घ्यावं लागेल. एक साधा प्रश्न मला असा विचारायचा आहे की मुंबईमध्ये जी काही मागचे काही वर्ष परिस्थिती होती की नगरसेवक नव्हते, थेट आयुक्तांकडे सगळा कारभार होता, त्यामुळे प्रश्न कोणाकडे मांडायचा हा प्रश्न मुंबईकरांना पडत होता. तशीच परिस्थिती गावागावात निर्माण झाली असती? 100% झाली असती. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी होईल हे सांगता येत नाही. तिथं पण हीच परिस्थिती आहे. आणि गावगाडा चालवायचा असेल तर तिथं सर्वसामान्य माणसाची जी कामं असतात ती प्रशासक म्हणून ही माणसं म्हणजे हे अधिकारी येऊन कधी करणार? 20 गावात जर एक जणाला कारभार दिला तर मग तो 20 गावात जाऊ शकत नाही. पर्यायाने पंचायत समितीमध्ये असू द्या, शिक्षण विभागातला एखादा विस्तार अधिकारी घेतलेला असू द्या, किंवा तलाठ्याकडे जर हे दिलं तर आधीच तलाठ्यांकडे 4-4, 5-5 गावचा कारभार आहे आणि त्याला परत 20 गावं दिले. एकट्या नांदेड जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या, म्हणजे त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत. त्यामुळं आता पाणी टंचाई निर्माण होईल, उन्हाळ्याचे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न योग्यरित्या हाताळले जावेत म्हणूनच सरपंच परिषदेची ही मागणी केलेली होती. बरं, धन्यवाद दत्ताभाऊ, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, आपली भूमिका सविस्तरपणे मांडली ती यासाठी.